सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण आता चौथा अध्याय बघत होतो आणि चौथा अध्याय आपण सुरू केला होता. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं होतं की काही श्लोक, पहिल्यांदा 5-6 श्लोक जे आहे ते ह्या गीतेची स्तुतीमध्ये भगवंतांनी घालवले. आणि नंतर मग आपण बघितलं की अवतार तत्व, की अवताराचं याचं प्रयोजन, अवतार कसा येतो याचा काही भाग आपण बघितला. आणि नंतर मग बघितलं आपण की भगवान म्हणतात की जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. या श्लोकामध्ये भगवान क्लिअर करतात की ज्या लोकांनी अवताराचं तत्वतः त्याला ॲक्सेप्ट केलं, म्हणजे त्याचा जन्म आणि त्याचं कर्म हे ज्या लोकांनी तत्वतः ॲक्सेप्ट केलं त्या लोकांना म्हणजे काय म्हणतात त्याला मुक्ती त्यांची ठरलेली आहे, म्हणजे त्यांचा मोक्ष ठरलेला आहे. कोणाचा मोक्ष ठरलेला आहे की ज्यांना अवताराचं हे जन्म आणि कर्म कळलं आहे. आता हे जन्म आणि कर्म कळणं म्हणजे काय? आता श्रीरामकृष्ण अवतार झाला किंवा त्याच्या आधी रामचंद्र अवतार झाले, त्यानंतर काय म्हणतात त्याला कृष्णाचा अवतार झाला. हे अवतार भरपूर झाले आतापर्यंत. आणि रिसेंटच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर श्रीरामकृष्णांचा अवतार आपण बघतो. तर मग या अवतारांचं जन्म आणि कर्म कसं समजायचं? कारण आपण तसं साधारण माणसं आहोत, आपल्याला तर एवढं आकलन नाही आहे की भगवंताचं सगळं एवढं आपल्याला कळणं शक्य आहे. परंतु भगवंत बरेच वेळा इंडिकेशन देऊन जात असतात. म्हणजे जे श्रद्धावान आहेत, ज्यांची भगवंतावर श्रद्धा आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे की श्रीरामकृष्ण हे अवतार होते, अशा लोकांसाठीच हा फक्त संबंध आहे. कारण ज्यांची श्रद्धा नाही आहे त्यांना अजून किती 10 अवतार आले तरी त्यांना काही फरक पडणार नाही आहे, कारण त्यांचं त्याकडेला इन्क्लिनेशनच नाही आहे. पण ज्या लोकांची श्रद्धा आहे, ज्या लोकांना थोडंसं जाणवतं आहे की आपल्याला आपल्या जीवनात तर उन्नती करून घ्यायची असेल तर आध्यात्मिक जीवनाकडे जायला पाहिजे, तर अशा लोकांसाठी म्हणून वारंवार अवतार येत असतो. नाहीतर एकाच अवतार येऊन काम संपून गेलं असतं. पण वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या वेळेस अवतार याचं कारण हेच आहे की त्या काळामध्ये येऊन अवताराचं तत्त्व पुन्हा एस्टॅब्लिश करणं. तर जन्मकर्मचे मे दिव्य, आपण जन्म श्रीरामकृष्णांना माहिती आहे कशा प्रकारे त्यांचा दिव्य जन्म झालेला आहे. आणि कर्म म्हणजे त्यांनी या अवतारामध्ये साधना केलेली आहे. किती वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी साधना केलेल्या आहेत. म्हणजे आपले हे जे काय म्हणतात त्याला शांत, मधुर, दास्य हे भाव जे आहेत, सख्य भाव, या सगळ्या भावांमध्ये त्यांनी पूर्णत्व प्राप्त केलं. नंतर वैष्णव संप्रदायाच्या त्यांनी साधना केल्या. नंतर तंत्राच्या 64 ज्या काही प्रकारच्या साधना आहेत त्या श्रीरामकृष्णांनी एका जन्मामध्ये केल्या, एका जन्मामध्ये काही वर्षांमध्ये केल्या, की ज्या लोकांचं जीवन पूर्ण हे घालत संपून जातं. त्यानंतर मग सर्व धर्मांची साधना त्यांनी केली. म्हणजे एका लाईफ स्पॅनमध्ये, म्हणजे त्यांचं वय तुम्ही 20 तर काय अजून 20 वर्ष घेतलं आपण, तर 20 वर्षाच्या स्पॅनमध्ये किंवा प्रॅक्टिकली 12 वर्षामध्ये त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची तपस्या, वेगवेगळ्या प्रकारची साधना करून त्यामध्ये त्यांनी अनुभूती प्राप्त केली प्रत्येक याच्यामध्ये. आणि हा प्रत्येकच म्हणजे जे हा जो 64 काय म्हणतात त्याला ह्या तांत्रिक विधी आहे, साधना आहेत, किंवा हे सगळे वेगवेगळे दास्य भाव किंवा हे भावाची साधना जी पूर्वी व्हायची, तर या प्रत्येक काय म्हणतात त्याला प्रत्येक साधनेला एक त्याच्यामुळे असं म्हणजे असं रूप मिळालं की नाही हे सगळं सत्य आहे, हे काही नुसतं पुस्तकात नाही आहे. आता तेव्हा दास्यभावाची साधना करतात तर श्रीरामकृष्णांना आपण बघतो की प्रत्यक्ष त्यांना मागे असं माकड हाड पण त्यांचं वाढलं होतं. सखीभावाची साधना करत असताना आपल्याला माहिती आहे की त्यांना म्हणजे त्यांचा पाय पण असा
स्त्रियांसारखा त्यांची चालायची पद्धत झाली होती, पाय त्यांचा स्त्रियांसारखा पळायचा, त्यांना मासिक पाळी सुरू झाली होती. तर किती उच्च कोटीचं म्हणजे हे इमॅजिन करू शकत नाही आपण. म्हणजे कुठल्याही आतापर्यंतच्या अवतारांच्या मध्ये ह्या प्रकारची कोणी साधना केलेली आहे हे माहिती नाही आहे. म्हणजे सगळ्याच लोकांनी ह्या सर्व धर्मांचा आतापर्यंत म्हटलेलं आहे की सर्व धर्मच चांगले आहेत, परंतु त्याच्यामध्ये इतकं म्हणजे प्रावीण्य मिळवणं आणि त्या प्रत्येक याचा अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे त्याची अनुभूती प्राप्त करणं ही फक्त या अवतारामध्ये झालेली आहे. तर हे जे जन्म आणि कर्म अवतारांचं यांच्याकडे जर आपण जर बारीक निरखून जर बघितलं तर लक्षात येतं की असं दिव्य जीवन जर आपल्याला असं गाईड म्हणून जर मिळालं असेल किंवा अशा दिव्य अवताराच्या बद्दल आपल्या मनात जर काही श्रद्धा उत्पन्न होत असेल किंवा त्यांच्या छत्रछायेत येऊन जर आपण काही करू शकत असू तर हे आपलं भाग्य आहे. आता हा भाव किंवा ही म्हणजे असा ॲटिट्यूड ठेवून जर आपण आपल्या जीवनाची साधना केली शेवटपर्यंत तर नक्कीच आपल्याला हा मोक्ष ठरलेला आहे. आता यात मी शब्द म्हणत नाही आहे, कारण आपण जर माताजींचे काही डिसायपल्स बघितले, ठाकुरांची डिसायपल्स जर आपण बघितले तर त्या लोकांना शेवटच्या काळामध्ये श्रीरामकृष्णांनी दर्शन दिलेलं आहे, माताजींनी दर्शन दिलेलं आहे आणि त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे. तर इथे भगवंत म्हणतात की ज्यांनी माझं हे जाणलं, तत्वतः ज्यांनी जाणलं, तत्वतः जाणणं म्हणजे काय झालं इथे आता मग की आपला हा बाहेरच्या गोष्टींवरचा डिपेंडन्स जाऊन आता फक्त ईश्वरावर आपला डिपेंडन्स आलेला आहे की आता माझं कुठलंच नाही, चांगलं हो वाईट हो काहीही हो, आता माझा जो काही म्हणजे मला गायडिंग जो काही माझा पाथ आहे तो फक्त भगवंत आहे. भगवंतांनाच मी शरण जाणार, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणेच मी सगळं करणार किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणेच सगळ्या गोष्टी होणार. हा जर भाव आपला दृढ झाला तर असं म्हणायला पाहिजे की आपण खरोखर त्या मार्गावर हळूहळू जायचा प्रयत्न करतो आहे. तर इथे भगवंतांनी या म्हणजे अवतार रहस्याचा इथे त्यांनी शेवटी इथे एंड केला. पण खरी गोष्ट काय आहे ना की किती लोकांना पाहिजे असतं सगळं हे, म्हणजे भगवंताचं काय म्हणतात त्याला दुःख हेच आहे की किती लोकांना ह्या सगळ्या गोष्ट पाहिजे. लोकांना पाहिजे असतं फक्त मटेरियल प्रॉस्पेरिटी, याच्या दुसऱ्या लोकांना काही पाहिजे नसतं. अवतारांकडे पण जाऊन लोक काय मागतात, मटेरियल प्रॉस्पेरिटी मागतात. अवतारांकडे जाऊन पण भगवंतांना देवाला आपण पैसा हे तेच मागत असतो. तर इथे जर आपण त्याऐवजी जर आपण आपल्या मनाची शुद्धी, चित्तशुद्धी, आपल्या मनाचं जर काही आपण आध्यात्मिक जीवनाकडे जाण्यासाठी म्हणून जर काही आपण मागितलं तर ते खरं अवतारांकडे मागणं होईल. तर आता पुढे आपण जाऊ. इथे भगवंत आता मागच्या क्लासला म्हणजे त्या 13व्या श्लोकला आपण म्हणजे स्पर्श केला होता. आता इथे बघायला पाहिजे की अर्जुनाचं बॅकग्राऊंड की अर्जुन आता ह्या कर्माला तो थोडासा कंटाळला आहे. कारण काय आहे, कर्म प्रॉब्लेमॅटिक आहे, अनप्लेझंट कर्म आहे, त्याच्यासाठी त्यांना मारायचं आहे, युद्ध करायला तो घाबरत नाही आहे, पण त्याच्या लोकांना तो मारायसाठी तो घाबरतो आणि ते त्याला खूप जड जात आहे. म्हणजे आपण एखाद्या वेळेस पैसे सोडून देऊ, परंतु एखादी जर व्यक्ती आपला अतिशय प्रिय असेल तर त्या व्यक्तीचा विरह आपल्याला फार जड जातो. तर असंच भगवंतांचं अर्जुनाचं पण असं झालेलं आहे की त्याला लक्षात येत आहे की माझं जे अस्तित्व आज आहे, म्हणजे मी जो पांडव, मी जो अर्जुन आज जो आहे, हा अर्जुन या लोकांमुळे आहे. म्हणजे ते इतर सगळे त्याचे रिलेटिव्ज आहेत म्हणून त्याला अस्तित्व आहे. म्हणजे समजा आता मी एक स्वामीजी आहे, रामकृष्ण मठाचा मी स्वामीजी आहे, तर रामकृष्ण मठ आहे म्हणून मला अस्तित्व आहे. रामकृष्ण मठ नसतं तर मला अस्तित्व नसतं. तर आता जर ह्या रामकृष्ण मठच समजा गेला किंवा हे सगळे कौरव पांडव जर गेले तर माझ्या असण्याचा काय फायदा आहे. तर त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना मारण्यापेक्षा त्याला स्वतःचा एक्झिस्टेन्शियल प्रॉब्लेम आला आहे की माझंच अस्तित्व नष्ट होईल आता इथे. म्हणून तो त्या कर्माला घाबरतो आहे आणि मग ते भैक्षचर्याम चरंत वगैरे वगैरे म्हणायला लागला आहे. आणि इथे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलाही कर्म असो त्या कर्मामध्ये प्रॉब्लेम आहेच, म्हणजे कर्माचे साईड इफेक्ट्स आहेच.
म्हणजे तुम्ही ॲलोपॅथी औषध घ्या, तुम्हाला रोग झाला ॲलोपॅथी औषध घ्या, तर ॲलोपॅथी औषधचे आपण साईड इफेक्ट चालू भोगावं लागतात. तसेच कुठल्याही कर्माचं टेन्शन आहे, त्याच्यामध्ये प्रेशर आहे, त्याच्यामध्ये टार्गेट फुलफिल करणं आहे, त्याच्यामध्ये रिझल्ट आहे. आता हे कर्म म्हटलं की यायलाच पाहिजे. ते साधं तुम्ही घरात स्वयंपाक करायचं म्हणा, की ते कोणी 4 लोक घरात आले म्हणजे मग त्याचं तुम्हाला 4 लोक येणार आहे, मग ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, मग ते असं करू, मग तसं करू, म्हणजे प्रेशर टेन्शन आलंच. तुम्हाला तिथे स्वतःला दाखवायला पाहिजे की मी किती चांगला स्वयंपाक केला, काय केला, परफॉर्मन्स तुम्हाला तिथे दाखवणं आलं. तर या छोट्या गोष्टींपासनं तर मोठ्या गोष्टींपर्यंत कुठल्याही कर्माचा इथे हा जो काही साईड इफेक्ट्स आहे तो आपल्याला भोगावा लागतो. पण मग प्रश्न येतो की मग अशी काही गोष्ट नाही आहे की मी कर्म तर करेन, पण त्यासोबत मी माझं चित्त मला डिस्टर्ब होणार नाही. हे जे आपलं टेन्शनमुळे, प्रेशरमुळे किंवा याच्यामुळे जे आपलं चित्त डिस्टर्ब होत असतं किंवा या टार्गेट फुलफिल करण्यामध्ये हे जे आपलं टेन्शन येत असतं, तर असं काही गोष्ट आहे का? अशी काही गोष्ट केल्याने असं काही होतं का की मी कर्म तर करेन, पण त्यासोबतच माझं मन पण डिस्टर्ब होणार नाही. आणि म्हणून आता इथे भगवंतांनी आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये याच्यावर उत्तर दिलं होतं की कर्मयोग करा. म्हणजे तुम्हाला जर डिस्टर्ब व्हायचं नसेल, तुम्हाला जर कर्म करायचं असेल आणि तुम्हाला डिस्टर्ब व्हायचं नसेल, तर तुम्ही कर्मयोग करा. आता या 4th अध्यायामध्ये भगवंत सांगतायत इथे एक तुम्हाला ज्ञानाची एक गोळी देत आहेत हां, की ही ज्ञानाची गोळी जर तू घेतलीस तर तू कितीही कर्म कर, या कर्माने तुझ्यावर काही परिणाम होणार नाही. आणि म्हणून तिथे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की भगवंतांनी स्वतःचं तिथे उदाहरण दिलं आहे की मी किती कामं केले, मी किती मिशनमध्ये फेल गेलो, मी किती या कौरवांकडे गेलो, त्यांना किती समजायचा प्रयत्न केला, पण तरीही काही काही गोष्टींमध्ये मला सफलता प्राप्त झाली, काही गोष्टींना सफलता प्राप्त झाली नाही. पण तरीही मी काम सोडलं नाही. पण त्या काम सोडलं नाही हे गोष्ट पहिली, आणि त्याच्यामध्ये मी अडकलेलो पण नाही, त्याच्यामुळे मी डिस्टर्ब पण झालो नाही. का झालो नाही डिस्टर्ब? कारण मी त्या सगळ्यांचं असंग होतो. म्हणून श्रीरामकृष्ण मागच्या उदाहरण बघितलं होतं की हाताला असं तेल लावून जर आपण फणस कापलं तर ते फणस आपल्या हाताला लागत नाही. त्याचा जो चिकटावा आहे, म्हणजे त्याचा जो चीक जो आहे त्या फणसाचा, तो आपल्या हाताला लागत नाही. आणि कर्म म्हणजे तसंच आहे, ते सदैव ते चिकटलेलं असतं, काहीतरी लिंगरिंग असतं. एखादं तुम्ही कर्म घ्या, ते डोक्यात चालेल, तुम्ही एखादा काही गोष्ट घ्या, अरे ते कम्प्लीट करायचं आहे, ते व्हायचं आहे, रात्री झोपताना पण डोक्यात तेच तुम्हाला आठवेल, सकाळी पण तुम्हाला तेच आठवेल. तर ह्या गोष्टी कंटिन्युअस तुमच्या डोक्यामध्ये घोळत असतात. तर भगवंत इथे म्हणतायत की तू जर हे ज्ञानाचं तेल जर आपल्या हाताला लावलंस तर मग तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, मग तू या सगळ्यातनं वाचू शकशील. मग आता इथे प्रश्न येतो, भगवंत म्हणतात की मी आता हे सगळं चातुर्वर्ण सृष्टी केली वगैरे, मग भगवंताचं खरं काम काय आहे, म्हणजे व्हॉट इज हिज ड्युटी? तर आपण बघू शकतो की भगवंताच्या दृष्टीने या जगाची निर्मिती करणं, सृष्टी, स्थिती आणि प्रलय, हे खरं आहे भगवंताचं काम. तर भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली आणि तिला स्थितीमध्ये आणण्यासाठी त्यांनी तुम्हाला वेद दिले. त्या वेदांच्या प्रमाणे जर आपण जगायला सुरुवात केली तर आपलं जीवन सुरळीत चालू शकतं. आणि त्यासोबत त्यांनी वर्णाश्रम पण दिला. इथे म्हणतात चातुर्वर्ण मया सृष्ट गुणकर्म विभागशः. आता हे वर्णाश्रम, इथे 2 शब्द आहे, वर्ण आणि आश्रम. म्हणजे वर्ण व्यवस्था एक वेगळी आहे आणि आश्रम व्यवस्था वेगळी आहे. या 2 गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. आश्रम व्यवस्था आहे ही प्रत्येक व्यक्तिगत माणसाची उन्नती करण्यासाठी, म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रोग्रेससाठी. आणि वर्णव्यवस्था जी आहे ती आहे सोसायटीला डेव्हलप करण्यासाठी, सोसायटीला सस्टेन करण्यासाठी. म्हणून ते आपण बघू कसं त्याच्या डिटेल्स सगळ्या पुढच्या गोष्टी. तर इथे म्हणतात की चातुर्वर्ण मया सृष्टम. आता हे 4 प्रकारचे वर्ण आणि 4 प्रकारचे आश्रम, हे 2 गोष्टी वेगळ्या झाल्या. आता आश्रम व्यवस्था म्हणजे काय की पहिल्यांदा आपण बघतो की ब्रह्मचर्य आश्रम, की या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये, आता आपण पण त्या दशेतनं गेलो आहे. आणि आता सध्याचे यंग जी पिढी आहे, म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याच्या आधीची जी काही व्यवस्था आहे त्याला आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणू शकतो. त्यासाठी वेगवेगळे नियम आहेत किंवा काय, आता ते कसे फॉलो करायचे, किती फॉलो करायचे, तो भाग वेगळा. पण या आश्रमामध्ये म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये
किंवा पूर्वीच्या जेव्हा लोक गुरुकुलावर जायचे किंवा आता लोक जे शाळा कॉलेजेसमध्ये जातात लहानपणी, तर त्या ब्रह्मचर्य आश्रममध्ये त्या मुलाला शिकवायला पाहिजे की व्हॉट इज युअर गोल ऑफ लाईफ. म्हणजे दोन गोष्टी ते सांगायला पाहिजे की तुझ्या लाईफचा गोल काय आहे. दोन आहेत, एक आहे मटेरियल प्रॉस्पेरिटी आणि दुसरी आहे स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी. ह्या दोन्हीही गोष्टी सांगायला पाहिजे की तुला रोटी कपडा मकान हे मिळण्यासाठी, किंवा आता मी असं त्यात एक ॲड करेन की रोटी कपडा मकान आणि इंटरनेट ही तुला जर घ्यायची असेल मिळवायची असेल तर तुला श्रम करावं लागणं भाग आहे. याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. कारण हवा किंवा पाणी खाऊन कोणी जाऊ शकत नाही. म्हणून मटेरियल प्रॉस्पेरिटी ही आपल्या म्हणजे शास्त्रामध्ये कधीच त्याचा अस्वीकार केलेला नाही आहे. मटेरियल प्रॉस्पेरिटी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या वैदिक याच्यामध्ये हे आहे छान की वासांशी काय म्हणतात त्याला की आम्हाला छान कपडे मिळो, आम्हाला अशा छान मोठे मोठे जे मेंढरं मिळो की ज्या मेंढरांना खूप अशी ते केसं आहेत. कारण तेव्हा मे बी ते हिमालयात राहत असतील गुरु लोक, मग त्याचं ते काढतील आणि मग त्याचे लोकर करतील, मग ते विकतील किंवा हे सगळं करतील. अजून जास्त विद्यार्थी माझ्याजवळ येऊ, माझं नाव हो, मला यश मिळो, सहनव यशः सहनव होय. तर ह्या गोष्टी तेव्हा सांगितलेल्या आपल्या वैदिक शास्त्रामध्ये. याचा अर्थ की मटेरियल प्रॉस्पेरिटीची आपल्या आध्यात्मिक जीवनात इथे एलर्जी नाही आहे आपल्या वेदांताला किंवा वेदांना. पण आपण चुकीने समजतो की आध्यात्मिक लाईफ म्हणजे काय मटेरियल प्रॉस्पेरिटी आपल्या जीवनात असूच नाही. तसं नाही आहे. तर या ब्रह्मचर्य जीवनामध्ये त्याला ह्या दोन गोष्टी शिकवायला पाहिजे की मटेरियल प्रॉस्पेरिटी मिळवण्यासाठी, तुझी भौतिक उन्नती करण्यासाठी तुला जे काही विद्या घ्यायची आहे किंवा जे काही शिकायचं आहे ते तुला शिकायला पाहिजे. पण त्यासोबतच स्वतःची इन्नर ग्रोथ, स्वतःची आत्म्याची ग्रोथ ही करणं पण फार महत्त्वाचं आहे. हे त्याला त्या जीवनात शिकवायला पाहिजे. मग त्यानंतरचा आश्रम येतो गृहस्थ आश्रम, की ज्या आश्रमामध्ये आतापर्यंत त्यांनी जे काही शिकलेलं आहे तो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये, त्या ब्रह्मचर्य आश्रमात शिकलेल्या गोष्टींचं इम्प्लिमेंट करणं म्हणजे काय प्रॅक्टिस. आतापर्यंत थेअरी झालेली त्याची, पण थेअरी झाल्यानंतर त्याला आता इथे आचरणात आणायचं आहे की मला गुरूंनी असं सांगितलं होतं, गुरूंनी मला ही विद्या दिली होती, गुरूंनी मला आध्यात्मिक विद्या देण्याचा प्रयत्न केला होता, गुरूंनी मला मटेरियल विद्या शिकवली. आता त्याचं माझ्या जीवनात कसा आणायचा, उपयोग करायचा, ते आहे गृहस्थाश्रम. तर गृहस्थाश्रम आहे हे कर्मप्रधान जीवन. इथे कर्म आहे आणि ह्या कर्मप्रधान जीवनामध्ये किंवा हे प्रवृत्तीप्रधान जीवनामध्ये नॅचरली जेव्हा आपण काम करतो तेव्हा बहिर्मुख असतो आपण. कारण तुम्ही जर एक्स्ट्रोवर्ट नसाल काम करताना किंवा तुमचं मन जर नॅचरली विभागलं जातंच, तुम्हाला काम करायचं असेल तर कामामध्ये विभागलं जातं, पैशामध्ये विभागलं जातं, फॅमिलीमध्ये विभागलं जातं मन तुमचं. तर हे जे कर्मजीवन आहे हे कर्मजीवन तुमचं बहिर्मुख अवस्थेत असतं. कारण इथे काय असतं की आपण आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात जीवनात काही मिळवायचं असतं तो मिळवण्याचा हा काळ आहे. असू देत ना, मला घर कमवायचं आहे, मला पैसे कमवायचे आहे, मला नाव यश कमवायचं आहे, यात चुकीचं काहीच नाही आहे. प्रत्येकाने कमवावं, पण विथ लेजिटिमेट मीन्स. हे फार महत्त्वाचं आहे की धर्माचं अधिष्ठान ठेवून तुम्ही हे कमवा ना. काय करा की मोठे मोठे तुम्ही राजवाडे बांधा, 10 तुम्ही गाड्या घ्या, पण लोकांचे पैसे लुबाडून मी स्वतःचे विमानं घ्यायचे आणि जेव्हा माझ्यावर पाळी आली तेव्हा मी अमेरिकेत पळून जायचं किंवा इंग्लंडमध्ये पळून जायचं, हे कमावणं नाही आहे. तर लेजिमेट जे काही मीन्स आहेत की धर्माने जे काही सांगितलेलं आहे त्याचा गोष्टींचा वापर करून तुम्ही अर्थ काम आणि पैसा कमवा किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य कमवा, त्यामध्ये काहीही दोष नाही आहे. तर गृहस्थाश्रमाचा हा उद्देश आहे की हे सकाम कर्म या आश्रमामध्ये जास्त होत असतं. कारण आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, त्यासाठी आपण काही मागत असतो, त्यासाठी काही आपण फुलफिल करण्याचा प्रयत्न करत असतो. तर जेव्हा हे आपण काम करतो गृहस्थाश्रमामध्ये, तर एक वेळ अशी येते की आता त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला निवृत्तीची वेळ आता, की याला पुढच्या स्टेजमध्ये त्याला जायला लागतं. किंवा तेव्हा त्याला प्रश्न पडतो की मी जीवनात 25-30 वर्ष सदैव काम केलं,
मी इतकं ऐश्वर्य मी अनुभवलं, मी इतकं माझ्या जीवनामध्ये काहीतरी मटेरियली काहीतरी कमवायचा प्रयत्न केला, पण आता पुढे काय माझं? कारण त्याला आता पुढचा एक वेगळा किनारा दिसायला लागला असतो. एक मिडल एजमध्ये तो आलेला असतो, 50-60 वर्ष झालेला असतो, आणि त्याला पुढचा किनारा दिसतो की याच्यानंतर आता माझं काय आहे? इथपर्यंत तुम्ही आलो आता, पण यानंतर पुढे काय? तर हा जेव्हा त्याला प्रश्न येतो तेव्हा वानप्रस्थाश्रमाचं त्याचं जीवन सुरू होतं. इथे जास्त करून म्हणजे अंतर्मुखी त्याचं मन व्हायला लागतं. गृहस्थाश्रमामध्ये तो बहिर्मुख होता, आणि या याच्यामध्ये आता तो हळूहळू तो अंतर्मुख व्हायला लागतो की जे काही मी आता घेतलं इनफ, आता हे धावणं पळणं, पैशाच्या मागे धावणं, मान मिळवण्याच्या मागे धावणं, ऐश्वर्य मिळवण्याच्या मागे धावणं, या सगळ्या गोष्टींचा आता त्याला हळूहळू वीट यायला लागतो, आणि तो हळूहळू अंतर्मुख होतो. आणि काही काही गोष्टींचं तो जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात करतो स्वतःलाच, तर त्याची देवाची उपासना यायला सुरू होते. तर हा जो आश्रम आहे हा उपासना प्रधान आहे. गृहस्थाश्रम कर्मप्रधान होता, आणि हा आता उपासना प्रधान हा आश्रम आहे. तर यावेळेस त्यांनी त्याचे जे काही त्याच्यावर जे काही म्हणजे मूल असेल किंवा काय त्याचे असतील, तर त्यांच्यावर पूर्ण भार सोडून, त्यांच्यावर पूर्ण म्हणजे जसं म्हणजे मी कधी कधी गमतीने म्हणतो की त्या सुनेला पूर्ण ते किल्ल्या देऊन आपण, म्हणजे सगळ्या घराच्या किल्ल्या देऊन आपण त्या घरामध्ये ॲज अ गेस्ट म्हणून राहायचो. आता मी जर कुठल्या आश्रमात, आता मी इथे कामावर उरला आहे, इथे मी सांगतो की अरे हे असं बरोबर नाही, तसं बरोबर नाही, तसं बरोबर नाही, ठीक आहे. पण मी जर जरामटेला गेलो तर तिथे मी सांगू शकतो का तुम्ही हे बरोबर करत नाही, ते बरोबर करतो, कारण मी तिथे गेस्ट आहे. मी का गेस्टसारखा एकदम त्रयस्थ राहतो. तिथे काय आलं काय गेलं मला काही फरक पडत नाही तिथे. तर जेव्हा ही मनाची अशी स्थिती येते, म्हणजे जेव्हा आपली ढवळाढवळ थांबते त्या घरामध्ये, घराच्या माणसांमध्ये, त्या कर्मामध्ये, जेव्हा आपली ढवळाढवळ थांबते, आणि आपण जेव्हा आपल्याच घरात आपण गेस्टसारखं राहतो, तो आहे वानप्रस्थाश्रम. कारण आता काही आपण त्या वनात जाऊ शकत नाही, तिथे जाऊन साधना करू शकत नाही, ते दिवस गेले. तर या आश्रमानंतर हा झाला तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम, आणि चौथा आहे संन्यास आश्रम, की जिथे आता तो कम्प्लीट मेंटली रिटायर झाला, निवृत्तीकडे चालला आहे. की आता तो उपासनामध्ये तो होताच, पण आता हा त्याच्या ज्ञान मार्गाकडे त्याचा प्रवास सुरू झाला आहे. की आता इथे दोन प्रकारचे त्याचे हे आहे, की एक झालं त्याचं निवृत्त संन्यासी, म्हणजे जे ज्यांनी ब्रह्मचर्य आश्रम घेतला आहे त्यानंतर ते संन्यासी झाले. पण जे ह्या गृहस्थाश्रमातनं राहिलेले आहेत, वानप्रस्थाश्रमातनं गेले आहेत, तर यांना आपण प्रवृत्ती मार्ग संन्यासी म्हणू शकतो, किंवा मेंटली ज्यांनी हे रिनाऊन्स केलं आहे, मनाने त्यांनी बाह्य संन्यास घेतलेला नाही आहे, पण मनामध्ये त्यांच्या विरक्ती आहे, मनामध्ये त्यांच्या आता वैराग्य आलेलं आहे, असे लोक आता हा जो आश्रम, अशा वेळेस जो काही प्रवास असतो तो आहे ज्ञानप्रधान. म्हणजे कर्मप्रधान आपण बघितला, वानप्रस्थ आश्रम उपासना प्रधान, आणि संन्यास आश्रम आहे ज्ञानप्रधान. आता या सगळ्या चारही आश्रम भगवंत म्हणतात जे मी दिलेले आहेत वेदांच्या थ्रू, त्याची ब्युटी काय आहे की या प्रत्येक आश्रमामध्ये आपली ग्रोथ असते, इन्नर ग्रोथ होत असते बघा. म्हणजे हे आश्रम उगीच दिलेले नाही आहे, इथे हळूहळू तुम्हाला ग्रॅज्युअली तुम्हाला ग्रोथ करायची आहे तुमची. आणि ही ग्रोथ केव्हा शक्य आहे की जर ब्रह्मचर्य आश्रममध्ये जर आपल्याला सांगितलं गेलं की ह्या दोन्हीही गोष्टींची आवश्यकता आहे, मटेरियल प्रॉस्पेरिटीची पण आवश्यकता आहे, आणि स्पिरिच्युअल याची प्रॉस्पेरिटी पण आवश्यकता आहे. जेव्हा हा गोल पूर्ण आपल्यासमोर राहील तेव्हा आपलं हळूहळू ती ग्रॅज्युअली त्याच्यामध्ये उन्नती होत जाते. तर इथे जे म्हटलं की चातुर्वर्ण मायासृष्ट, आणि इथे त्या चातुर्वर्णामध्ये जेव्हा आपण बघितलं की हा झाला, ही झाली आश्रम व्यवस्था. आता वर्ण व्यवस्था, म्हणजे चातुर्वर्ण जे आपण म्हणतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आता याची जी व्यवस्था आहे ती पण भगवंतांनी केलेली आहे. आता ती कशी केलेली आहे तर इथे त्यांनी म्हटलं आहे की त्याचे भाग कसे गेले की गुण आणि कर्म. म्हणजे आपण आता ह्या चातुर्वर्ण्याचं म्हणजे 4 वर्णांचे आपण 3 भेद करू शकतो. एक गुणभेद, एक कर्मभेद, आणि तिसरा जातीभेद. तर गुणकर्म म्हणजे काय की इथे त्या माणसाची प्रवृत्ती
किंवा त्या माणसाचं कॅरेक्टर त्यावरून त्याचा म्हणजे त्याचं ॲनालिसिस करणं. म्हणजे इथे गुणब्राह्मण होईल, एक गुण काय म्हणतात त्याला क्षत्रिय होईल, किंवा गुणवैश्य होईल, किंवा गुणक्षत्रिय होईल. तर गुणांवर, त्याच्या स्वभावावर डिपेंड झाली ही एक कॅटेगरी. कर्म काय आहे की त्या माणसामध्ये जे काही त्याचं काय प्रोफेशन आहे, त्या प्रोफेशनला धरून आपण एक विभाग केला. आपण बघू डिटेल नंतर ते. आणि तिसरं काय आहे, जाती ब्राह्मण किंवा जाती वैश्य, की तिथे फक्त जन्मामुळे फक्त विभागन झालं आहे. म्हणजे वर्णाश्रमाचे आता 3 विभाग झाले. एक झालं गुणामुळे एक सेपरेशन झालं, दुसरं कर्मामुळे सेपरेशन झालं, आणि तिसरं जन्मामुळे सेपरेशन झालं. तर जन्मामुळे जे सेपरेशन झालेलं आहे ते आपण आता म्हणजे जरा इतक्यात त्याला स्वरूप प्राप्त झालं आहे की ज्यांनी ब्राह्मण घरात जन्म घेतला तो ब्राह्मण, ज्याने क्षत्रिय घरात जन्म घेतला तो क्षत्रिय. पण वैदिक काळामध्ये तशी विभागणी कधी नव्हतीच. भगवंतांनी म्हटलं असतं की चातुर्वर्ण माया सृष्ट गुणकर्म जाती विभाग आहे, असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे. इथे त्यांनी 2 शब्द वापरले आहेत, गुण आणि कर्म. मी हे चतुर्वर्ण जे तयार केलेलं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि हे गुणावर आणि कर्मांवर डिपेंड फक्त मी केलेले आहे. ते कसे केले? आता समजा आपण पहिलं म्हटलं तर आधार काय आहे, तर आपण आधार जर घेतला की आता गुणाच्यावर जर आपण आधार घेतला तर आपल्याला माहीत आहे की प्रत्येक माणसामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत प्रत्येक माणसामध्ये. कोणीही असं सुटला नाही की ज्याच्यामध्ये 3 गुण नाही आहेत. तर एखादा असा माणूस घ्या की त्याच्यामध्ये सात्विक पार्ट, त्याच्यामध्ये सत्वाचे गुण त्याच्यामध्ये 70% आहेत, 20% त्याच्यामध्ये रजस आहे आणि 10% तमस आहे. म्हणजे जास्त त्याच्यामध्ये सत्व आहे, सत्वाची मात्रा आहे. आता तो कुठल्याही जातीचा असू देत, कुठल्याही जगामध्ये त्यांनी जन्म घेऊ देत, तो इवन ख्रिश्चन असू देत, किंवा तो हिंदू असू दे, किंवा तो मुसलमान असू दे, किंवा तो क्षुद्र असू दे, किंवा ब्राह्मण असू दे, म्हणजे जातीने म्हणतो मी. पण त्या अशा लोकांमध्ये पण काही सात्विक लोक असतात की ज्यांच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे, रजस कमी आहे त्याच्यापेक्षा, आणि त्याच्याही पेक्षा कमी आहे तमस. असे लोक आपण बाहेर बघतो. कोण आहे त्याच्यामध्ये की जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत की ज्यांच्यामध्ये खरोखर म्हणजे सदैव, आता बघा ना काही आपण असे ऋषी मुनींसारखे लोक बघतो की जे लोक सदैव अभ्यासामध्ये, त्यांचं मन शांत, सदैव त्या अभ्यासात गेलेले आहेत. बरेच संत लोक आपण बघू शकतो अशामध्ये. बऱ्याच लोकांना आपण असे भेटलेलो आहोत आपण जगामध्ये, की ज्या लोकांमध्ये आता समजा एखाद्याने क्षत्रिय जातीत जन्म घेतला असेल किंवा वैश्य जातीत त्यांनी जन्म घेतला असेल, पण तो जर गुणाने सात्विक असेल तर तो गुण ब्राह्मण झाला. तो असू देत क्षत्रिय, तो असू देत तो वैश्य, तो असू देत क्षुद्र जातीने, म्हणजे जन्माने, मी म्हणतो जातीने म्हणण्यापेक्षा जन्माने. पण त्याचे गुण जर चांगले असतील, तो जर सात्विक असेल, त्याच्यामध्ये 70% जर सात्विक जर असेल तर तो झाला गुण ब्राह्मण, त्याला आपण म्हणतो. आता हे गुणाप्रमाणे आपण म्हणतो. म्हणजे पहिलं काय झालं की या पहिल्या कॅटेगरीमध्ये की जिथे सत्वाची जास्त मात्रा आहे अशांना आपण ब्राह्मण म्हणायचं. कारण काय, तिथे शांतता आहे, ट्रँक्युलिटी आहे, त्याचं मन इन्वर्ट झालेलं आहे, अशा माणसाला आपण ब्राह्मण म्हणायचं, कारण ते सत्वाचे गुण जास्त आहे. आता ब्राह्मण म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, इथे मी सारखं सांगतो आहे की जातीवर ब्राह्मण म्हणत नाही, गुणांवर ब्राह्मण म्हणतो आहे. आता फॉर एक्झाम्पल दलाई लामा. आता दलाई लामा काही ब्राह्मण नाही आहे, पण दलाई लामांकडे बघितल्यानं असं वाटतं की सात्विक सौजवळ माणूस, त्याच्यामध्ये कम्प्लीट पीस म्हणा किंवा शांतता म्हणा त्या माणसामध्ये आहे. हा झाला गुण ब्राह्मण, की त्याचे गुण त्याचे दाखवत आहेत, गुणाने तो दाखवत आहे की मी ब्राह्मण आहे. तर हा पहिला भाग झाला ब्राह्मण. दुसरा आपण भाग बघू शकतो की ज्याच्यामध्ये रजस जास्त आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी जास्त आहे. पहिल्या पार्टमध्ये काय आहे की सत्व जास्त होतं. आता इथे काय आहे की रजस खूप जास्त आहे, त्यानंतर सत्व आहे, आणि त्यानंतर तमस आहे. फॉर एक्झाम्पल 70% रजस आहे, 20% सत्व आहे, आणि 10% तमस आहे. असे लोक आहेत क्षत्रिय. क्षत्रिय म्हणण्यापेक्षा की जिथे त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे, ॲक्टिव्हिटी पाहिजे, की ज्यांना कामं करायचं आहे, जे राजे रजवाडे होऊन गेले, किंवा आता ज्या लोकांमध्ये काय असा
दोष आहे. आता मी असं काही कुठल्या एखाद्या पक्षाला घेऊन म्हणत नाही, पण आपण सध्याचे प्राईम मिनिस्टर जर बघितलं मोदी, त्यांच्यामध्ये किती रजस आहे, प्रचंड रजस आहे. आता हा माणूस आहे क्षत्रिय, म्हणजे मी म्हणतो समजा वैश्य असेल, पण त्याच्यामध्ये जर असे गुण असतील, ॲडमिनिस्ट्रेशनचे गुण असतील, त्याच्यामध्ये असा रजस असेल, तर तो गुणाने काय झाला, तो गुणाने क्षत्रिय झाला. किंवा एखादा ब्राह्मण असेल आणि तो ब्राह्मण माणूस जर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फार परफेक्ट असेल, तर तो काय झाला, तो क्षत्रिय झाला. ॲक्च्युली गुणाने क्षत्रिय झाला, जातीने असू देत ब्राह्मण. तर हा सेकंड पार्ट जो आहे की जिथे रजस जास्त आहे त्यांना आपण गुणक्षत्रिय म्हणायचं, की त्यांच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन. आता हे असे लोक आपण बघतो की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा मिलिटरीमध्ये असे लोक जास्त असतात. आता इथे कसं की याच्यामध्ये थोडा फरक आहे. इथे त्यांच्यामध्ये थोडा सेल्फिशनेस पण कमी असतो, कारण हे लोकांसाठी कामं करतात. लोकांमध्ये जेव्हा कामं करतात तेव्हा त्यामध्ये ते मिक्स झालेले असतात. आता फॉर एक्झाम्पल एखादा MLA घ्या तुम्ही. MLA एखादा ब्राह्मण पण असू शकतो, शूद्र पण असू शकतो, किंवा वैश्य पण असू शकतो. पण जसं त्यांनी MLA पद घेतलं आहे किंवा MP पद घेतलं आहे, म्हणजेच त्याला लोकांसाठी काम करणं आलं. मी चांगल्या अर्थाने शब्द घेतो, आता करप्ट आहे ते बाजू सोडून द्या, पण जेव्हा ते लोकसेवेमध्ये येतात तेव्हा लोकांसाठी कामं करतात. म्हणजेच काय झालं काय की त्यांचा सेल्फिशनेस कमी झाला. ते लोकांसाठी म्हणून आता कामं करायला लागले आणि म्हणून ते क्षत्रिय आहेत. म्हणजे पूर्वीचे राजे होते बघा, राजे देशासाठी काम करायचे, कधी स्वतःची कुर्बानी पण द्यायचे. त्यात किती स्वतःचे राजपुत्र मेले, स्वतः त्यांनी कित्येक गेले लोक आहेत. कशासाठी? ते त्यांच्या देशासाठी म्हणून, की देशासाठी म्हणून त्यांनी कुर्बानी दिली. तर हे असे लोक जे आहे ना ते झाले गुणाने क्षत्रिय. ठीक आहे, कळतं इथपर्यंत झालं. हां, तर ब्राह्मण झालं, त्याच्यामध्ये सत्व जास्त आहे. क्षत्रियामध्ये रजस जास्त आहे. आणि दुसऱ्यामध्ये आता काय पुन्हा तिसरं कॅटेगरी जी आहे वैश्य, त्यांच्यामध्ये पण रजस आहे, नाही तर बिझनेस करू शकणार नाही ते. त्यांच्यामध्ये रजस आहे, पण रजससोबत लगेच जास्त काय आहे, तमस आहे. म्हणजे क्षत्रियामध्ये काय आहे, रजस आहे, सत्व आहे आणि तम आहे. पण वैश्यकांमध्ये काय आहे, रजस आहे, तमस आहे आणि सत्व फार कमी आहे. वैश्य लोक बघा ना, प्रॉफिट सदैव. म्हणजे तुम्ही तुम्ही कोणाला असं हे म्हणत नाही, प्रत्येकात अपवाद असतात, पण आता वेगवेगळ्या मंदिरात तुम्ही जा, तिथले पंडे बघा, किंवा तुमच्या पंढरपूरचे भडवे बघा, किंवा पुजारी बघा, त्यांची नजर सदैव प्रॉफिटवर असते. त्यांची सदैव नजर, ते असू दे रिलिजियसचं काम करतायत, आहे तिथे ब्राह्मण, इथे जेन्यू घातला आहे, पण ते गुणाने कोण आहे, वैश्य आहेत. कारण त्यांच्यामध्ये सेल्फिशनेस आहे, सत्व कमी आहे, रजस आहे, तमसाची पण त्यात मात्रा आहे, कारण त्यांच्यामध्ये प्रॉफिट मेकिंग, पैशासाठी म्हणून त्यांचं डोक्यात विचार चालू आहे सगळं. म्हणून जन्माने जरी ते ब्राह्मण असले तरी गुणाने ते वैश्य आहेत. तर ही झाली तिसरी कॅटेगरी वैश्याची. आणि त्याच्यात चौथी जी आहे, ज्याला आपण क्षुद्र म्हणतो, आता क्षुद्र जातीने म्हणत नाही, क्षुद्र पुन्हा इथे गुणांनी क्षुद्र, की असे काही लोक आहेत की ह्या तीनही कॅटेगरींना, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, या तिघांनाही रिझल्ट मिळण्यासाठी म्हणून मदत करत असतात. वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. त्यांचं कामच ते आहे की या तिघांना सपोर्ट करणं. तर इथे काय आहे, त्यांच्यामध्ये तमस जास्त प्रॉमिनंट असतो. तो तमसानंतर रजस, रजसानंतर सत्व. म्हणजे सत्व फारच कमी प्रमाणात या लोकांमध्ये असतं. काम करतात, पण त्यांच्यामध्ये एनर्शिया असतो. कारण एनर्शिया असतो म्हणजे काय की त्यांच्यामध्ये तेवढी विचार करण्याची क्षमता पण ठेवत नाहीत ते. आणि जसं वैश्य लोक ॲक्टिव्हिटी किंवा क्षत्रिय लोक ॲक्टिव्हिटी करू शकतात तशी पण नाही. हे फक्त त्याला मराठीत म्हणतात ना आपण की सांग काम आहे, की तेवढं काम कर, हे काम कर, ते काम कर. म्हणजे दे विल जस्ट फॉलो द ऑर्डर्स. असे लोक जे आहेत, तो असू देत ब्राह्मण, तो असू देत क्षत्रिय, पण जो माणूस स्वतःचा विचार न नुसतं ऑर्डर फॉलो करणाऱ्यामध्ये जर पडत असेल कॅटेगरीमध्ये, तर तो समजायला पाहिजे की तो गुणाने क्षुद्र आहे. तर इथे भगवंतांनी जे सांगितलं की मी गुण आणि कर्माच्या वर मी याचा भेद केला आहे, तर आपण पहिल्यांदा बघितलं की गुणाप्रमाणे त्यांनी कसे भेद केले आहेत. इथे कुठेही कुणाचा जातीचा उल्लेख आलेला नाही आहे बघा.
की तुम्ही कुठल्याही जातीत जन्म घ्या, पण गुणाप्रमाणे तुमचं इथे व्हेरायटी झाली. मग दुसरा तिथे कॅटेगरी ते कर्माप्रमाणे किंवा प्रोफेशनप्रमाणे, की प्रोफेशन म्हणजे कसं आपण पहिल्यांदा बघितलं की टीचिंग असेल, कोणा इंटेलेक्च्युअल जर असेल कोणाचं, किंवा काय म्हणतात त्याला एज्युकेशन या ह्याच्यात जिथे ब्रेनचं काम आहे, अशा कुठल्या प्रोफेशनमध्ये जर कोणी असतील तर ते ब्राह्मण झाले. म्हणजे कुठले कर्मानी ब्राह्मण झाले. कर्मानी ब्राह्मण. जर एखादा क्षत्रिय असेल किंवा जर एखादा मी म्हणून वैश्य असेल, क्षुद्र असेल, पण त्याचे जर काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये जर शिकवायची कॅपॅसिटी खूप चांगली असेल, तो उत्तम शिक्षक असेल, की तो खूप उत्तम विचारक जर असेल, विचार करणारा जर असेल, तर तो कर्मानी ब्राह्मण झाला. ठीक आहे. इथं आता सेकंड आपण कॅटेगरी बघतोय कर्माची. दुसरी कॅटेगरी क्षत्रिय काय आहे, की ज्यांच्यामध्ये आपण बघितलं की कर्मामध्ये की ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत, की चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, चांगल्या म्हणजे सैन्यामध्ये आहेत. म्हणजे बघा ना की आपल्या सैन्यामध्ये बरेचसे ब्राह्मण लोक पण आहेत, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर ते पोचले आहेत ब्राह्मण लोक, म्हणजे जातीने ब्राह्मण म्हणतो मी. पण ते कर्माने काय झाले, कर्माने क्षत्रिय झाले, कारण ते युद्ध करत आहेत. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण बघा ब्राह्मण आहेत, पण किंवा वैश्य असतील, पण ते क्षत्रिय आहेत कर्माने. तर दुसरा विभाग भगवंतांनी किंवा या आपल्या वैदिक याच्यामध्ये कसा केलेला आहे, की पहिला गुणाप्रमाणे आणि दुसरा तुमच्या कर्म, तुम्ही कुठलं कर्म करताय त्याप्रमाणे विभाग केला आहे. तर पहिला झाला ब्राह्मण, नंतर क्षत्रिय आणि नंतर वैश्य. की या वैश्यांमध्ये आपण बघतो की जे खूप हिशोबी लोक आहेत. म्हणजे बघा की प्रत्येक गोष्टीचा हिशोब लावते लोक, फटाफट चालतं, किती मिळतील, काय मिळतील, कसं मिळेल सगळं. तर हे जे हिशोबी लोक असतात, म्हणजे जे बिझनेस करतात, त्यांचे मोठे मोठे कारखाने आहेत, मोठे मोठे काय म्हणतात त्याला बिझनेस करणारे लोक, की या बिझनेसकरांची जी कम्युनिटी आहे, आता कोणी बिझनेसमध्ये खूप मोठा सक्सेसफुल असेल, तर हे मोठे सक्सेसफुल बिझनेसमॅन कदाचित जन्माने ब्राह्मण असतील, पण ते कर्माने कोण झाले, वैश्य झाले. जन्माने कुठल्याही जातीतले असू दे, पण कर्म त्यांचं काय दाखवतं की त्यांच्यामध्ये वैश्य प्रवृत्ती, प्रॉफिट मिळवायची प्रवृत्ती ही त्यांच्यामध्ये जास्त आहे. आणि आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर असे भरपूर लोक आपल्याला मिळतील. थोडंसं जस्ट तुम्हाला बघायला पाहिजे की कोण काय आहे, कसं आहे, त्याचं म्हणजे त्याची कर्माची कुठलं प्रोफेशन त्यांनी घेतलेलं आहे, त्याचे गुण कसे आहेत, त्याचं कर्म कसं आहे, त्यावरून आपलं लक्षात येतं की. आणि सगळ्यात शेवटी क्षुद्र, की जे हेल्प करतात पुन्हा इथे पण. तर भगवंत म्हणतात की मी चातुर्वर्ण माया सृष्टम गुणकर्म विभागाच्या, की गुणांनी आणि कर्मानी या दोनच ठिकाणी मी हे भाग पाडलेले आहेत. आणि तिसरा भाग आहे जाती, की जर कोणी ब्राह्मण जातीत आलं तर ब्राह्मण त्याला म्हणतो आपण, कोणी वैश्य जातीत जर आलं तर त्याला वैश्य म्हणतो आपण, आणि क्षुद्र जातीत जन्मला तर क्षुद्र म्हणतो. तर हा जो विभाग आहे हा आपण बघायला पाहिजे की वैदिक कल्चरमध्ये तो विभाग नव्हता. वैदिक कल्चरमध्ये हे दोनच विभाग होते, गुण आणि कर्म, आणि हे आलेले आहे नंतर. हा आपण इथे इम्पॉर्टंट तिथे पॉईंट बघायला पाहिजे. आता आपण याच्यात लक्षात येऊ शकतं की आता मग हे चातुर्वर्ण जे आहे, चातुर्वर्ण्यामध्ये मग काय पुन्हा काही कमी जास्त आहे का? कमी जास्त म्हणजे कोणी बाबा श्रेष्ठ, जसं आता आपल्याला सध्याच्या समाजामध्ये असं झालेलं आहे की ब्राह्मण बाबा खूप श्रेष्ठ, मग क्षत्रिय, मग वैश्य, मग किंवा क्षुद्र. आता त्याच्या अगेन्स्ट पण झाला आहे की ब्राह्मणच का श्रेष्ठ, मग आम्ही काय कमी आहे का? त्यासाठी पण पॉलिटिक्स, त्यासाठी पण सगळं हे जातीला घेऊन जे आपण सध्या आता राजकारण चालू आहे आपल्या म्हणजे भारतामध्ये. तर हे सगळं बघून असं लक्षात येतं की यात पण पुन्हा काही कमी जास्त आहे का? तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की कर्मवाईज जर तुम्ही बघितलं तर कर्माच्या लेवलला जर तुम्ही बघितलं तर कोणीही कमी आणि कोणीही श्रेष्ठ नाही, सगळे समान आहे. कारण तिथे कर्माने तुम्हाला काही तिथे वेगळं करण्याचा संबंधच येत नाही आहे. तर समजा आपण फॉर एक्झाम्पल टीचर, आता टीचिंग प्रोफेशन ॲज सच, इथे तो आता कोणी ब्राह्मण असू देत किंवा वैश्य असू, तो जर टीचर असेल तर तो ब्राह्मणच आहे. तिथे आपण तुम्ही जर ते श्रेष्ठच म्हणायला पाहिजे त्याला. कोणी एखादा सक्सेसफुल बिझनेसमॅन जर असेल तर त्या कर्माच्या दृष्टीने आपण म्हणू शकतो त्याला की तो बेस्ट माणूस आहे, सक्सेसफुल आहे. तर कर्माप्रमाणे जर आपण बघितलं, कर्माचा जर आपण बेस बघितला तर इथे काही कमी जास्त कोणीच नाही आहे. म्हणून आपल्या या पुरुष सूक्तामध्ये खूप सुंदर ते म्हटलेलं आहे ना, की म्हणजे एकाच पुरुषाच्या शरीरामध्ये जसं डोकं असलं, डोक्याला त्यांनी ब्राह्मण म्हटलं आहे,
हाताला त्यांनी क्षत्रिय म्हटलं आहे, उरूला त्यांनी वैश्य म्हटलेलं आहे, आणि पायाला त्यांनी म्हटलेलं आहे क्षुद्र. आता जर एखाद्याची समजा आता माझं शरीर असेल, तर माझ्या शरीराचे जर हे अवयव असतील तर यात मी चांगलं आणि वाईट कोणाला म्हणू? कारण मला पाया पण आवश्यकता आहे, मग डोकं पण आवश्यकता आहे. म्हणजे आता जर शरीराचं म्हटलं कोणी म्हणेल की नाही हार्ट इम्पॉर्टंट आहे की किडनी इम्पॉर्टंट आहे, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. तर या शरीरामध्ये जसं आपल्याला आपले प्रत्येक अवयव जे आहे ते महत्त्वाचं आहे किंवा इम्पॉर्टंट आहे, तसंच हे गुणांनी सगळेच समान आहेत आणि कर्मानी पण सगळेच समान आहेत. गुणवाईज पण सगळे समान आहेत आणि कर्मवाईज पण सगळे समान आहेत. म्हणून इथे म्हणतात की, आणि इथे लक्षात ठेवा कुठल्याही जाती धर्माचे असू देत ते, हा जो विभाग केलेला आहे इथे जाती धर्माचा विभाग न करता, देशाचा कुठला विभाग न करता, केवळ गुणांवर त्यांनी इथे केलेला आहे. आणि ते म्हणतात तस्य कर्तारपिमाम विद्य अकर्तारम अव्ययम, की मी हे सगळं केलं आहे, गुण विभाग केलेला आहे, सगळं केलं आहे, परंतु या सगळ्या याच्यामध्ये मी मात्र अकर्ता होतो, मी त्याच्यातनं वेगळा आहे. आता इथे प्रश्न पडतो आपल्याला, हे जे गुण बघितलं आपण, कर्म बघितलं, तर इथे मला काही चॉईस आहे का? मला काही चॉईस आहे का? म्हणजे समजा मी गुणांनी क्षुद्र आहे असं म्हणेन की माझ्यामध्ये गुण फार कमी आहे, माझ्यामध्ये तमस जास्त आहे, रजस थोडासा आहे आणि सत्व त्याच्यापेक्षा पण कमी आहे, तमसच जास्त आहे माझ्यामध्ये. तर मी कुठल्याही जातीतला असू दे, मी झालो गुणांनी क्षुद्र. मग आता इथून हळूहळू मला गुण ब्राह्मण होता येईल का? तर इथे आपल्या शास्त्रामध्ये म्हणूनच ते रिच्युअल्स सगळं आणलेलं आहे की तुम्ही गुणांनी जर क्षुद्र असाल तर हळूहळू तुम्ही ह्या रिच्युअल्स थ्रू, कारण तुम्हाला एखादी पूजा करायची आहे, तुम्हाला तो आळस टाकायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे, ते सगळ्या वस्तू जमवायला पाहिजे, दिवसभर बसायला पाहिजे, 3-4 दिवस तुमची पूजा चालणारी असेल तर तुम्हाला उपास करायला पाहिजे, किंवा ते देवाच्या प्रदक्षिणा करायला पाहिजे, पारायण करायला पाहिजे. तर हे जेव्हा आपण करतो आहे त्यामुळे तुमचा तमस हळूहळू बाहेर निघतो. म्हणजे मला क्षुद्र गुणांपासून जर मला ब्राह्मण गुणांपर्यंत जायचं असेल तर आपल्या याच्यामध्ये रिच्युअल्स हे फार इम्पॉर्टंट काम करतात. म्हणून हे कर्मकांड जे आहे आपल्या याच्यामध्ये त्याचं पण एक इम्पॉर्टन्स आहे की तुमच्यातला तमस काढून, म्हणजे तुमच्यामध्ये तमस काढून तुम्हाला राजसिक अवस्थेत ते आणतात, की तुमच्यामध्ये थोडंसं एनर्जी आणण्याचा प्रयत्न करतात. आणि ही एनर्जी तुमच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा तुम्ही काम करा आणि हळूहळू मग हीच एनर्जी तुम्हाला सत्वाकडे घेऊन जाईल. तर आपल्या सगळ्यांची प्रकृती, म्हणजे साधारण माणसाची प्रकृती ही तमप्रधानच असते. कारण मी त्या डिटेलमध्ये जात नाही, पण आपली ही आपलं जे शरीर तयार झालं आहे हे त्याला द्रव्यशक्ती म्हणतात. द्रव्यशक्ती म्हणजे तमस, सत्वरज तम ही जी मूळ प्रकृती आहे, या मूळ प्रकृतीच्या तमस भागातनं आपलं हे द्रव्य शरीर तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे ओरिजिनच आपल्याला डिफेक्ट आहे, तमस आपल्यामध्ये ओरिजिनच जास्त आहे. तर हा काढण्यासाठी म्हणून आपल्याला वेदांनी दिलेला आहे की तुम्ही कर्म करा म्हणजे तुम्ही रिच्युअल्स करा, हे पंचमहाभूत यज्ञ करा, मनुष्य यज्ञ करा, गरिबांसाठी काम करा, लोकांसाठी काम करा. तर हे करता 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 आपण जर गुणांनी जर क्षुद्र असू, गुणक्षुद्र जर असू आपण, तर गुण ब्राह्मणापर्यंत यायला आपल्याला अजून पण इथे चान्स आहे. आणि मग हळूहळू आपण उपासना करून तो रजस कापून हळू आपण गुणब्राह्मण या अवस्थेत येऊ शकतो. तर वेदांच्या अनुसार काय आहे की तुम्ही क्षुद्र जरी असला गुणांनी तरीही तुम्ही ब्राह्मण होऊ शकता, तुम्ही कर्माने तुम्ही जर असाल क्षुद्र तरीही तुम्ही ब्राह्मणापर्यंत जाऊ शकता. म्हणजे समजा एखादा माणूस इलिटरेट आहे फॉर एक्झाम्पल, पण तो हळूहळू त्याने जर प्रयत्न केला तर तो नक्कीच पूर्ण टीचरमध्ये जाऊ शकतो, म्हणजे टीचिंग याच्यामध्ये जाऊ शकतो. किंवा आपल्या आचार्य बघा ना, म्हणजे कशाला आता रामकृष्ण मिशनमध्ये असे इतके आचार्य आहेत की त्यांच्यामध्ये असा म्हणजे जे काही आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो ते काही खूप नव्हतं. म्हणजे रंगनाथानंद स्वामीजी घ्या, रंगनाथांनी महाराज जसं खूप काही एज्युकेशन झालं नव्हतं, पण एवढे मोठे मोठे पंतप्रधान काय जगातले ॲम्बेसिडर त्यांच्यासमोर खाली बसून त्यांचं लेक्चर ऐकतायत. आता हे गुण ब्राह्मण म्हणजे कर्मानी ते ब्राह्मण झाले. आता मी हे नुसतं हा सब्जेक्ट समजायसाठी म्हणून सांगतोय, उदाहरणं देतोय.
तर मला सांगायचा उद्देश काय आहे की आपण गुणांनी पण क्षुद्रापासून वरती जाऊ शकतो आणि कर्मांनी पण आपण जाऊ शकतो. म्हणून इथे लक्षात घ्यायला पाहिजे की सध्याचे जे हे आपल्या चातुर्वर्ण्यावर मी काय इतका वेळ घालवतो याच्यावर, या सब्जेक्टवर, की ह्या चातुर्वर्ण्यासाठी म्हणून सध्या आपल्या मनात जे मिसकन्सेप्शन आहे आणि त्यासाठी जे वेदांना लोक शिव्या देतात, की त्यासाठी म्हणून जे आपल्या धर्माला शिव्या देतात की आपल्या हिंदू धर्मामध्ये जाती विभाग करून टाकलेला आहे, हिंदू धर्माने जातींना असं विभागलेलं आहे, हे जर तुम्ही वाचाल व्यवस्थित तर इथे कुठेच विभाग नाही आहे. हे भगवंतांनी म्हणजे मोठा अन्याय भगवंतांवर करणं हा, किंवा आपल्या वेदांवर, की सहज इथे म्हणतात की गुणकर्म, दोनच त्यांनी शब्द वापरला आहे, गुण आणि कर्मानुसारच विभागणी केली आहे मी पूर्ण समाजाची. हा 13वा श्लोक आपण बघितला की चातुर्वर्ण मया सृष्ट. इथे म्हणतात भगवंत की अर्जुना, गुण व कर्म यांच्या विभागाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्ण मजकडून उत्पन्न केले गेले आहेत. त्यांचा मी करता असलो तरी देखील माझं अविनाशी परमात्म्याला तू अकर्ताही जाण. कारण इथं परमात्मा म्हणजे भगवंत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की मी कुठल्याच गोष्टीत लिप्त नाही आहे. मी हे स्वतः तरी केलं असेल मी सगळं कर्म, तरी मी याच्यामध्ये कुठे अडकलेलं नाही आहे. नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाती कर्मभिर्न सबध्यते. म्हणतात की कर्मांच्या फलामध्ये माझी इच्छा नसते म्हणून मला कर्म लिप्त करीत नाहीत, असे जो मला तत्वतः जाणतो तोही कर्मांनी बद्ध होत नाही. इथे तर भगवंतांना म्हणायचं आहे की कर्म, कुठलंही कर्म मला डिस्टर्ब करतं. आपल्याला छोटे छोटे कर्म डिस्टर्ब करतात. म्हणजे एखादं समजा मी काही काम करतोय आणि त्या कामामध्ये जर कोणी मला सांगितलं की हे करून दे बरं, झालं डोकं बिघडलं आपलं, अरे काय आता मी करत बसलो तुम्ही त्यात हे आणलं कर. आपल्याला म्हणजे सांगायचा उद्देश कसा की छोट्या छोट्या कर्मांमध्ये आपण डिस्टर्ब होतो. भगवंत म्हणतात मी एवढं सगळं तयार केलं पण या कर्माने पण मी डिस्टर्ब होत नाही आणि त्या कर्माचं जे फल आहे ते पण माझ्यावर कुठलं डिस्टर्ब करू शकत नाही. की नमे कर्माने लिंपंती, कर्म मला अडकवू शकत नाही आणि मला त्या कर्माची स्पृहा पण नाही. कर्मफलाची स्पृहा नसल्यामुळे त्यांना ते अडकू शकत नाही. आपल्याला कर्मफलाची स्पृहा असते म्हणून आपण अडकलेलो असतो. हा दोन भगवंताच्या ॲटिट्यूडमध्ये आणि आपल्या ॲटिट्यूडमध्ये हा इथे फरक आहे. मग इथे लक्षात येतं की मग जर मला कर्म करायचे नसतील, म्हणजे मला जर कर्म मला डिस्टर्ब व्हायचं नसेल, तर मग काय, मग मी सगळं देवाच्या भरोशावर सोडून द्यायचं, मी काही प्लॅनिंग करायचं नाही, कुठल्या एखाद्या गोष्टीची आखणी करायची नाही, हा फरक नाही. इथे भगवंतांना म्हणायचं आहे की तुम्ही कर्म करताना प्लॅनिंग करा. भगवंतांनी पण एवढं युद्ध केलं अर्जुनाला घेऊन, विदाऊट प्लॅनिंग केलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेटेड त्यांची मूव होती. मी दुर्योधनाला जायचं, मग दुर्योधन माझ्याकडे येईल, मी झोपायचं, मग अर्जुन येईल, दुर्योधन येईल, माझ्या पायाशी कोण बसेल, माझ्या उशाशी कोण बसेल, हे सगळं प्लॅनिंग आहे त्यांचं. विदाऊट प्लॅनिंग त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. सो प्लॅनिंग हे प्रत्येक कर्मामध्ये आवश्यक आहे. म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण बरेच वेळा विचार करू शकतो की मग काय ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे. नाही, अर्थ आहे. प्लॅनिंग इज अ डेलिब्रेट ॲक्शन. तुम्ही मुद्दाम ती प्लॅनिंग करताय, पण प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यासोबत चिंता किंवा वरी ती येऊ नये. कारण ही वरी जी आहे ना, वरिंग किंवा आपण ज्या चिंता करत बसणं गोष्टीची किंवा विचार करत बसणं, ही आहे ऑटोमॅटिक प्रोसेस. म्हणजे तुम्ही कर्म केलं, समजा आता मी एखादं तिकीट काढलं की चला आता मला जायचं आहे बेलूर मठामध्ये, मग आता उद्या जायचं आहे, मग लॉकडाऊन आहे, मग लॉकडाऊन पडलं तर कसं होईल, बस बंद झाली तर कसं होईल, झाला रात्री झोप गेली माझी. जोपर्यंत त्या बसमध्ये आपण चढत नाही तोपर्यंत आपली चिंता थांबत नाही. पण इथेच भगवंत ते म्हणायचं आहे की तुम्ही उद्या तुम्हाला बसमध्ये बसायचं तर प्लॅनिंग करा, तिकीट काढा, सगळं प्लॅनिंग करा, पण ही चिंता करू नका की उद्या आता असं झालं तर काय होईल, उद्या परवा तसं झालं तर काय होईल. आणि हीच आपल्याला डिस्टर्ब करते. म्हणून भगवंत म्हणतात की नमे कर्मफले स्पृहा, की ते कर्म मला करायचं आहे, त्यासाठी प्लॅनिंग मला करायचं आहे, मी डेलिब्रेटली त्यासोबत काही विचार करणार आहे आणि विचार करून मी ते कर्म करणार आहे. पण त्यासोबत मी काहीही चिंता माझ्या डोक्यात किंवा ते ब्रूडिंग त्या ह्याच्यावर, कारण त्या कर्मफलाची माझ्यावर जर तो पगडा असेल की हे सक्सेस मिळायला पाहिजे या गोष्टीसाठी, ते व्यवस्थितच व्हायला पाहिजे, हे चांगलंच व्हायला पाहिजे, असं जेव्हा असतं तसं तुमचं हळूहळू पॅल्पेशन वाढतं. त्याच्यामुळे
प्लॅनिंग करणं आवश्यक आहे, त्या गोष्टीसाठी पूर्ण जितकं तुम्हाला 100% द्यायची इच्छा आहे ते पूर्ण देणं आवश्यक आहे. बट अल्टिमेटली त्याचं जे श्रेय आहे, त्याचं जे कर्मफल आहे, हे मात्र तुम्ही देवावर सोडून द्यायला पाहिजे. तर इथे म्हणतात की इतिमाम यो बी जानाती कर्मभिन्नस बद्धते, की ज्यांनी हे जाणलं आहे, काय जाणलं आहे की कर्म करावं, त्याचं प्लॅनिंग पण करावं, पूर्ण निक्षून पूर्ण प्लॅनिंग करावं, सगळ्या गोष्टी कराव्या, पण त्याच्यामध्ये चिंता सोडावी. दुसरी गोष्ट काय करावी की कर्मफलाची पण चिंता सोडावी. म्हणजे कर्माची चिंता सोडून द्यायला पाहिजे, पण कर्मफल, त्याच्यापासून जे काही मला फल मिळणार आहे, यश अपयश मिळणार आहे, त्याची पण जर चिंता कोणी सोडली तर असा माणूस तो काय होतो, तो माझ्याचकडे येतो आणि तो या कर्मानी बद्ध होतो. आपण या कर्मानी बद्ध झालेलो आहोत. कर्म कुठलं बांधत नाही. कर्म काय आहे? कर्म साधं कर्म आहे. बांधतं आपलं हे मन, भाव, की मला त्या कर्मातनं जो काही म्हणजे रिझल्ट माझ्याप्रमाणे जर पाहिजे असेल तर तो बांधतो. पण जर आपण कुठल्याही त्या कर्माच्या मध्ये काही जर आपली स्वतःची जर काही हे ठेवली नाही, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःचा जर काही आपण असं गळ टाकून ठेवला नाही, तर बघा काही होत नाही. कर्म त्याप्रमाणे होत राहील आणि त्याचं फळ पण ज्याप्रमाणे मिळायचं त्याप्रमाणे मिळत असेल. म्हणून भगवंतावर जर विश्वास ठेवला की भगवंतांच्या या पूर्ण स्कीममध्ये कुठेच फॉल्ट नाही आहे, त्या स्कीममध्ये जे काही येईल, चांगलं वाईट, हे सगळं आपल्यासाठी चांगलेलं आहे, हे माझ्यासाठी चांगलं आहे असा जर आपण विचार करून जर आपण चालत गेलो तर कुठलंही कर्म तुम्हाला बद्ध करत नाही. प्रॉब्लेम कुठे होतो की आपल्याला आपल्या विचाराप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे रिझल्ट पाहिजे असतो, की मी असं काम केलं आणि रिझल्ट तसाच मिळावा. आणि जेव्हा आपण अशी काही मागणी करतो तेव्हाच आपल्याला खरा हा सगळ्यांना प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणून ते भगवान म्हणतात की ज्यांनी हे जाणलं तो माणूस यातनं लिप्त होतो किंवा या कर्मामध्ये तो अडकत नाही. आज आपण इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.